त्यांना परमार्थ करण्याकडे प्रेरित करणं आणि परमार्थाला लागलेली जी मंडळी आहे, परमार्थ करायला करणारी जी मंडळी आहे, त्यांच्याकडून निकोप अशा प्रकारचा परमार्थ साधना घडून त्या साधनेचं साध्यामध्ये पर्यावसान कसं होईल, साध्यापर्यंत कसे ते पोचतील, साध्यापर्यंत जाण्याकरता काय काय अडथळे येतात, त्या अडथळ्यातून कसं सुटायचं याविषयी जागोजाग तुकोबारायांनी काय केलेलं आहे, जाग केलेलं आहे. विठ्ठल जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जाग बोलती, जागे जाग बोलती, जग जोगी, 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 जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. ही संत मंडळी काय करतात तर जागा हो, जाग म्हणजे जागा हो, जागा रहा, जागा हो, जागा रहा अशा प्रकारचं जाग जाग तू जागा हो असं बोलतात नाही का. आता भजनीने त्याला असं केलं, जागो जाग बोलती, जाग जाग बोलती, जागा हो अशा प्रकारचं बोलतात. मला सारखं सावध करतात. काय जागा की निजलाशी, अय भजन करणाऱ्या तू जागा आहे का झोपलेला आहे सांग. सुने जागवून दारापाशी, तुझ्या हिता लागी करी वसवसी भेटी न घेसी वासुदेवासी गा, ऐसे जागविले अवघे जन. तेव्हा जाग करतात, जाग ठेवतात. विठ्ठल 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 म्हणून तर तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, माझा निरंतर जागविते, निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार. निरंतर जागविते, निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते. एकदा जागविती नाही, निरंतर जागविती. याचा असा अर्थ निरंतर जागवायचं काय करा, एकदा झोपेतून उठवला, जागा झाला झाला. जागा झालेला जागा राहिला पाहिजे ना. बऱ्याच वेळेला माणसं जागी होतात आणि पुन्हा झोपतात. जागे होऊ नये पुन्हा काय करतात, झोपतात. तर पुन्हा झोपू नये त्यांनी, म्हणून निरंतर पुन्हा 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 अशा प्रकारचं त्याला जागवतात, साधना करायला लावतात. आणि साधना करायला लागल्यानंतर त्या साधनेमध्ये प्रतिबंध कोणकोणते आहेत त्याचं ज्ञान करून देतात. त्या साधनेला उपयोगी अशा प्रकारचे घटक कोणकोणते आहेत तेही सांगतात आणि पुन्हा पुन्हा सावध करतात. आजच्या अभंगातही तुकोबाराय परमार्थ करणाराला सावध करतात, जागा करतात. सदृष्टांत अशा प्रकारचं तुकोबारायांनी जागा केलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दृष्टांत सांगतायत. निवडे देवाला शेवटीच्या घासे, निवडे देवा शेवटीच्या घासे,
सकळही होय त्याच्या ऐसे सकळही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट होय त्याच्या ऐसे सकळही होय त्याच्या ऐसे सकळही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा तुम्ही साधनेला प्रारंभ केलेला आहे, खूपच अशा प्रकारची आनंदाची गोष्ट आहे. भाग्यवान आहात तुम्ही की मानव देह मिळाल्यानंतर या देहामध्ये भगवंताची आपण भक्ती करावी अशा प्रकारची बुद्धी तुम्हाला काय झाली, सुचली. महाराज कितीतरी माणसं आहेत, कितीतरी माणसं आहेत, प्रत्येक देशाच्या शासनाला चिंता पडली आहे लोकसंख्येची, एवढी माणसं आहेत. माणसाला कमी नाहीये. मानव देह मिळालेले जीव आज आपल्याला जगामध्ये पुष्कळ दिसत आहेत, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर रडावं अशा प्रकारची स्थिती आहे, खेद करावा अशी स्थिती आहे. असं वाटतं की यांना मानव देह नसता मिळाला तर यांचं चांगलं झालं असतं. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये असा एक वर्ग आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कुठल्याही विचारी पुरुषाच्या मनामध्ये हा विचार आल्याशिवाय राहत नाही की ही जन्मालाच आली नसती तर बरं झालं असतं, किंवा जन्माला येऊन गेले असते तरीही चांगलं झालं असतं त्यांचं आणि जगाचं सुद्धा. विठ्ठल विठ्ठल संत का होऊन पडला नाही, संत का होऊन पडला नाही, संत का होऊन पडला नाही, पडला नाही. कासया जन्मा आला तो पाषाण, कासया जन्मा आला तो पाषाण, कासया जन्मा आला तो पाषाण, कासया जन्मा आला तो पाषाण. संत का होऊन पडला नाही, संत का होऊन पडला नाही, संत का होऊन पडला नाही, संत का होऊन पडला नाही. कसा जन्माला तो पाषाण, कशाला जन्माला आला तो दगड. मानव देह मिळाल्यापेक्षा जंत होऊन एखादा पडला असता तर ते परवडलं असतं. अशा प्रकारचं खेदानी त्यांच्याविषयी बोलावं लागतं. का? महाराज मानव देह दुर्लभ आहे, दुर्लभ देह त्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्याविषयी अशा प्रकारचा विचार काय येतो शहाण्या माणसाच्या मनामध्ये, त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. काय कारण आहे? मानव देह हा दुःखाचा नाश करण्याकरता मिळालेला आहे, त्याचा विशेष तो आहे. आणि मानव देह मिळून दुःखाचा नाश करण्याच्या ऐवजी दुःखाची सामुग्री जर एखादा मानव देहामध्ये वाढवत असेल तर मग त्याच्यापेक्षा त्याला मानव देह मिळाला नसता तर त्याचं काय झालं असतं, चांगलं झालं असतं, असं खेदानी म्हणावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल.
याच्यापेक्षा बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, याच्याही पेक्षा बरवे झाले लागलो कारणी, हे प्रमाण महत्वाचं आहे. जन्मास झालं काय काय केलं काय महाराज. बरेच अशा प्रकारचे ताट असतात, त्याला कंस येतात पण दाणे नाही लागत. असे दाणे न लागलेली कंस, न आलेली चांगली. कणे विन सोपटे, कनसे लागली घन दाटे. काय करावे गोमटे ओस नगर, स्वतःच्या कल्याणाकरता प्रयत्न न करणारी माणसं ही या जातीची आहेत. आणि म्हणून जी स्वतःच्या कल्याणाच्या साधनावर आरूढ झालेली आहे, तुकोबऱ्यांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खूप खूप अशा प्रकारचा आनंद होतो. धन्य माता पिता तयाची. म्हणून पोरग झाल्या झाल्या उत्सव नका करत जाऊ, जरा थोडी वाट पा. करा उत्सव मुलाबद्दलचा, पण झाल्या झाल्या नका करू. ते कसं निवडतंय अगोदर बघा आणि मग उत्सव करा. नाही तर चुना घ्यायला पैसे नाही राहणार तुमच्याकडे. विठ्ठल 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 अजून म्हणाल चुना कशा करता, हाताला लावायला. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. त्याच्या पितराला सुद्धा त्याच्याकडे पाहिल्यानंतर खेद करावा लागतो. तेव्हा अशा प्रकारचं ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर खेद करावा लागत नाही, जे परमार्थाला लागलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. परमार्थाला लागले, पण तुकोबाराय त्यांना सावध करतात, तुम्ही परमार्थाला लागले हे चांगलं आहे, पण परमार्थाला लागणं हे फार महत्वाचं चांगलं आहे असं नाही. कारण साधनेचा विशेष शेवटामध्ये असतो. परमार्थाला लागणं आणि परमार्थाचं साध्य प्राप्त होणं, साधनेचा आरंभ आणि साधनेची समाप्ती यांच्यामध्ये फार मोठं अंतर असतं. आणि साधन साध्य करताय म्हणून साधनेला लागलेली माणसं ही साध्य होईपर्यंत त्या साधनामध्ये काय झाली पाहिजे, टिकली पाहिजे. हा भाग महत्वाचा. नाही टिकली का हुकली, टिकली नाही का मग हुकली. त्याच्यामुळं परमार्थावर आरूढ होणारी माणसं परमार्थामध्ये टिकणं गरजेचं आहे. टिकणं त्याच्याकरता दृष्टांत देतायत तुकोबाराय की निवडे जेवण शेवटीच्या घासे. पहिला घास घेतल्यानंतर जेवण निवडत नाही, शेवटचा घास महत्वाचा असतो. शेवट महत्वाचा असतो. शेवटचे गोड तेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जानवे जना सेवा जनित पुरेया. टाळ घागऱ्या भोसका रामकृष्ण वासुदेवा. शेवटचे गोड तेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा घागऱ्या भोसका रामकृष्ण वासुदेवा. काम दोन्ही अक्षरे, दोन्ही अक्षरे आणि सोपारे पहारे. शेवटचे गोड तेची खरे गा. कृष्ण वासुदेवा जानवे
जना सेवा जगती पुळ्या काळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा हरे गा रामकृष्ण वासुदेवा जगती पुळ्या काळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवटचे गोड त्याची खरे आवश्यक तो शेवट आवश्यक तो शेवट येर बाबू गे खटपट चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा चालो जाणे वाट ऐसा विरळा आवश्यक तो शेवट येर बाबू की खटपट चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा शेवट बिमार माणूस आहे, 2 महिने काही खाल्लेलंच नाही, पण आता थोडासा आजार कमी झालेला आहे. डॉक्टरने सांगितलं बघूया याला आता पचतय का, याला द्या जेवायला. घासही पहिला जात नव्हता, घासही खात नव्हता. आणि मग पुष्कळ त्याची ते ट्रीटमेंट अलीकडचा त्याला शब्द आहे तर ती झालेली आहे. डॉक्टरनी सांगितलं काही अडचण नाही, तुम्ही आता एकदा त्याला जेवायला देऊन बघा. आणि आज जर त्याला व्यवस्थित जेवण गेलं म्हणजे जेवण पचलं कि मग काळजी मिटली समजा. मग एवढा तरी खर्च केलेला, डॉक्टरने आश्वासन दिलेलं आहे, घरच्याला कितीतरी चांगलं वाटलं, व्यवस्थित अशा प्रकारचं जेवण बनवलेलं आहे, त्याच्याबरोबर बाकीच्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे, देवाला तो बसलेला आहे, बसायला पाठ दिलेला आहे, ताटाला चौरंग टाकलेला आहे, त्याच्यावर चांदीचं ताट ठेवलेलं आहे, वाट्या सुद्धा चांदीच्याच होत्या, प्यायला ग्लास ते सगळं काय आहे व्यवस्थित असं. सगळ्याला आनंद आहे किंवा आज जेवणार आहे. तो म्हणे मला पण आता काय लागलेली आहे, भूक लागलेली आहे. आवडीनं अगदी त्यांनी पहिला घास मोडलेला आहे, भाजीला लावलेला आहे आणि तो तोंडात टाकला, चावला, गिळला. सगळ्यांनी अशा मोठ्याने टाळ्या वाजवल्या. तुकाराम महाराज म्हणतात थांबा, टाळ्या वाजवा पण आताच नका वाजवा. शेवटचा घास अशा प्रकारचा त्यांनी खाल्ला आणि काही झालं नाही तर मग टाळ्या वाजवा. पहिला घास आहे हा, नाही का, पहिला घास आहे. एकाच गावाच्या मतदानावरून लगेच गुलाल नका उधळू. विठ्ठल 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 बऱ्याच वेळेला पुढे चालणारी सुद्धा नंतर काय होतात, मागा पडतात. शेवटचं अशा प्रकारची पेटी, शेवटची पेटी मोजणी झाली, परत मोजणी झाल्यावर मग काय करा, गुलाल उधळा. परमार्थामध्ये तसंच आहे. आरंभाच्या अशा प्रकारच्या याला बहाळू नका. शेवटीच्या घासे जेवण निवडे. शेवटच्या घासावरून जेवण अशा प्रकारचं आता व्यवस्थित पचू लागलेलं आहे. हे काय होतं, सिद्ध होतं. पहिल्या घासावरून ते सिद्ध होत नाही. जसं जेवणाचं आहे तसेच सगळेच अशा प्रकारचं साधनाचं. बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला फाशा का घ्याव्या लागतात, का शेतकरीच आत्महत्या करताना दिसतात तुम्हाला, तर ते पेरलं की कर्ज काढितो.
शेतकरी अडचणीत कशामुळे येतो? ते पेरल्याबरोबर काय काढतो? कर्ज काढतो. नव्हे, पेरायलाच कर्ज काढतो. पेरलं म्हणजे हातात आलं असं नाही होत ना. पेरणं आणि पीक घरात येणं नव्हे, बाजारात जाऊन पैसे हातात येणं याच्यामध्ये फार मोठं अंतर असतं. 4-4 महिन्याचं अंतर असतं. पेरायला पाऊस पडला तरी वाढायला पाऊस पडेलच असं नाही. पाऊस वाढला तरी पुढं शेवटपर्यंत त्याची ओल टिकेल असं नाही. ओल टिकली तरी खुरपलं जाईल, खत दिलं जाईल याचा भरोसा नाही. आणि सगळं झाल्यावर भाव राहील याचा बी भरोसा नाही. विठ्ठल 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 शाळेत गेलं पहिल्या दिवशी म्हणजे पास झाला असं नाही होत. कुठल्याही साधनामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून तुम्ही पहा, आपल्याला गाथ्यामध्ये अनेक अभंगात अशा प्रकारची प्रार्थना दिसेल तुकोबाऱ्यांची. वृत्ती राहावी याविषयीची, वृत्ती जावी याविषयीची प्रार्थना नाही. फार असेल एखाद्या ठिकाणी, पण वृत्ती राहण्याविषयीची देवाकडे जागोजाग तुकोबाऱ्यांनी. तेथे माझी हरी वृत्ती राहो, माझी हरी वृत्ती राहो, माझी हरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. माझे हरी माझी हरी वृत्ती राहो, माझी हरी वृत्ती राहो. हरी माझी वृत्ती तेथे राहो. राहो आता हेच ध्यान. त्यामुळं परमार्थाला लागणं एवढं कठीण नाही, परमार्थामध्ये टिकणं कठीण आहे. टिकणं आणि फल येण्याला नसतं, फल टिकण्याला असतं. टिकला तर फल मिळतं, टिकला नाही तर मग नाही उपयोग होत. विरळा पावे, विरळा पावे, अवघड बोले सेवकीचे, अवघड बोले सेवकीचे, अवघड बोले सेवकी. विरळा पावे, विरळा पावे, अवघड बोले सेवकी, अवघड बोले सेवकी, अवघड बोले सेवा. विरळा पावे, विरळा पावे. एखादा अशा प्रकारचा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो का? तर शेवटीचे गोवे अवघड. शेवटापर्यंत जाण्याकरता अनेक मध्यंतरी गोवे, त्याला गोवणारे, घोटाळ्यात पाडणारे, पदच्युत अशा प्रकारचे करणारे अनेक प्रतिबंध आहेत. आणि त्या सगळ्या प्रतिबंधावर मात करून तो शेवटपर्यंत जाणं गरजेचं असतं. शेवटाला महत्व आहे, शेवटाला, आरंभाला. तेव्हा निवडे जेवण शेवटीच्या घासे. तसं जेवणाचं आहे, त्याचे ऐसे सकळही होय. त्याचप्रमाणे सगळ्याही साधनाची तरा आहे. व्यावहारिक साधन असो किंवा पारमार्थिक अशा प्रकारचं साधन असो, किंवा परमार्थामध्ये परमार्थ करणारे मंडळी हो, संत मायबाप, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, या बाबतीत तुम्ही सावध व्हा, दक्ष व्हा, जाग व्हा. कशाच्या बाबतीत? दुसऱ्या चरणात सांग. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, पाहिजे झाला
बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट खटपट जाय वाया जाय वाया जाय वाया नाहीच झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया जाय वाया जाय वाया पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट झाला न पाहिजे बुद्धीचा पालट झाला न पाहिजे बुद्धी अशा प्रकारची पलटता कामा नये प्रपंचाकडे असलेल्या बुद्धीचा पालट व्हावा अशी अपेक्षा करतात तुकोबाराय नाही का बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य देह पण पारमार्थिक बुद्धी निर्माण झाल्यानंतर पुन्हा ती बदलली नाही पाहिजे माघारी नाही फिरली पाहिजे तिचा पालट अशा प्रकारचा झाला नाही पाहिजे या बाबतीत परमार्थ करणाऱ्यांनी सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे विठ्ठल 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 पुंडरी कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बुद्धी शब्दाचा अर्थ निश्चयात्मक अशा प्रकारचा विचार ज्या विचाराने तो परमार्थामध्ये प्रवृत्त झालेला आहे परमार्थाची साधना त्याच्याकडून नाही झाली काही कारणामुळे काही बिघडत नाही बुद्धी नाही बदलली पाहिजे आणि मग बुद्धी बदलली तर साधना करूनही काही फायदा नाही म्हणून तुकोबाराय सावध करतात की बुद्धीचा पालट झाला न पाहिजे झाला बुद्धीचा पालट याचा अन्वय असा आहे की बुद्धीचा पालट न झाला पाहिजे बुद्धीचा पालट झाला नाही पाहिजे तेव्हा या बुद्धीचं स्वरूप काय आहे आणि बुद्धीच्या पालट होण्याचं स्वरूप काय आहे आणि तशा प्रकारचा पालट का झाला नाही पाहिजे असं तुकोबाराय म्हणतात सावध करतात कारण काय आहे बुद्धीचा पालट जर झाला नाही तर काय होणार आहे आणि बुद्धीचा पालट झाला तर काय बिघडणार आहे विठ्ठल विठ्ठल नवी गवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आपल्या बुद्धीमध्ये आपल्या विचारामध्ये बदल होऊ नये साधक अवस्थेमध्ये अशी भगवंताकडे तुकोबारायांनी अनेक अभंगातून प्रार्थना केलेली आहे महाराज अनेक अभंगातून आता माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझ्या अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय
अंतराय नको. माझ्या मनामध्ये जो भाव म्हणजेच विचार निर्माण झालेला आहे तो खंडित नको होऊ देऊ. अतः सिद्धि पावो भाव, अतः सिद्धि पावो भाव, मध्ये चांचल्य न भावा जीव, मध्ये चांचल्य न भावा जीव. अतः सिद्धि पावो भाव, अतः सिद्धि भाव मध्ये चांचल्य न भावा जीव मध्ये चांचल्य न भाव. ऐसे तुम्हा भाकित से केव, कृपाळुवा जगदानिया, धरले जीवे ना सोडे पाय, धरले जीवे ना सोडे पाय. आलया दिवित्वाचे काय, आलया दिवित्वाचे काय. धरले जीवे ना सोडे पाय, धरले जीवे ना सोडे पाय. आलया दिवित्वाचे काय, दिवित्वाचे काय. आता माझा सिद्धी पावो भाव, मध्ये चांचल्यानं व्हावा जीव ऐशी तुम्हा भाकीत असे. आता माझा नेनो परता भाव, विसावो निपाई ठेविला जीव. ऐशी तुम्हा भाकीत असे किंवा कृपा अनेक अभंगामध्ये आपल्या बुद्धीचा पालट होऊ नये त्याकरता भगवंतांनी आपल्याला काय करावी, मदत करावी, सहकार्य करावं. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, अशा प्रकारे अनेक अभंगात प्रार्थना केलेली आहे. पण आपल्याला हे समजायला पाहिजे की ज्या बुद्धीचा पालट होऊ नये म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात आणि सिद्ध झाल्यानंतर साधकाला जागा करतात, दक्ष सावध करतात की न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. तर त्या बुद्धीचं म्हणजेच विचाराचं काय स्वरूप आहे, तो विचार का बदलू नये असं तुकोबाराय म्हणतात. विचार बदलला तर काय धोका आहे आणि विचार टिकला तर काय फायदा आहे. विठ्ठल 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 नली विठ्ठल श्री ज्ञानदेव करा मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. या विचाराचे दोन प्रकार आहेत. विचार म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. गीतेच्या दृष्टीनं या विचाराकडे बुद्धीकडे पाहिलं तर त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे सद्बुद्धी आणि दुसरी आहे दुर्बुद्धी, दुर्मती. एरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, जेत निरंतर अविवेकी रमती. अविवेकी ज्या विचारामध्ये अखंड काय करतात, रमतात, अशा प्रकारची जी दुर्मती आहे, दुर्बुद्धी आहे, तिच्या अनेक शाखा आहेत, अनेक अशा प्रकारचे पोटभेद आहेत. मग व्यापाराची बुद्धी असेल, मग राजकारणाची बुद्धी असेल, शेतीची विषय बुद्धी असेल. ह्या सगळ्या बुद्ध्या म्हणजे हे सगळे विचार कशामध्ये येतात, दुर्बुद्धीमध्येच अशा प्रकारचे. आणि सद्बुद्धी प्रकारच नाही महाराज, एकमेवाद्वितीय. एकच अशा प्रकारची सद्बुद्धी आहे आणि जिचा अवधी परमात्मा आहे. तैसी दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर.
तेव्हा साध्य विषयक विचार आणि साधन विषयक विचार असा सद्बुद्धीमध्येही त्याच्या अंतर्गत पोटभेद अशा प्रकारचे. तेव्हा ज्या बुद्धीचा पालट होऊ नये असं तुकोबाराय म्हणतात, त्या बुद्धीमध्ये एक साध्य विषयक बुद्धी आणि साधन विषयक बुद्धी. बुद्धी शब्दाचा अर्थ विचार, पण नुसता विचार नाही, निश्चयात्मक विचार. कारण बुद्धी निश्चयात्मक अशा प्रकारचे वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. तेव्हा निश्चयात्मक जो विचार आहे त्याला बुद्धी म्हणतात. तर साध्याविषयी ज्याचा निश्चय ठाम आहे, जीवनामध्ये आपल्याला काय मिळवायचंय, पैसा, मान, सत्ता, लौकिक संसार, हे मिळवायचंय का सुख स्वरूप असणारा, अविनाशी असणारा, व्यापक असणारा, चित स्वरूप असणारा परमात्मा मिळवायचा. धन, सत्ता, मान मिळवण्याचा जो विचार आहे त्याला दुर्बुद्धी अशा प्रकारचं म्हणतात. आणि भगवत प्राप्तीचा जो विचार आहे त्याचं नाव काय आहे? सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी. आपल्याला जीवनामध्ये देव मिळवायचा आहे. मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा, पण ज्यांनी मनामध्ये हा काय केलेला आहे, निश्चय केलेला आहे, काय मिळवायचंय आपल्याला? देव मिळवायचा आहे. देव मिळवायचा आहे. जसा गंगेची उदरी निरंतर, गंगोत्रीवर उदयाला आलेली, जन्माला आलेली गंगा ही काही त्या गोमुखातून पडली की लगेच समुद्राला नाही पोहोचत. तिथं पडलेल्या पाण्याला समुद्राला येऊन मिळायला काही महिने लागत असतील. इथं धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात यायला 3-4 दिवस लागतात. कधी कधी जर मधलं सगळंच आटलेलं असलं तर 8 दिवसही लागतात. पेपरमध्ये रोज येत आहे पाणी सोडलं म्हणून माणूस आशेनं तिथं जातो, तिथं नुसतंच वाळवण दिसतं. काय झालं? अजून आलं नाही, अजून आलं नाही, अजून आलं नाही. जर एवढ्यात यायला इतका वेळ लागतो तर गंगोत्रीला पडलेलं पाणी थेट समुद्रापर्यंत जायला किती दिवस लागत असतील? अनेक दिवस लागतात. अनेक दिवस, अनेक मुक्काम त्याला करावे लागतात. म्हणजे रात्री थांबावं लागतं. थांबत नाही ते, पण रात्र क्रमाव्या लागतात. पण तरी तिथं बाहेर पडलेलं पाणी त्यांनी एकच निश्चय केलेला असतो, कुठं जायचंय? समुद्राला जायचंय. कुठं जायचंय? समुद्राला जायचंय. कधी एखाद्या वेळेला मग त्या पाण्याला कुणीतरी भरून नेतं, स्नान करतं, स्वयंपाक करतं, म्हणजे पृथ्वीत उसळतं, त्याची वाफ होते, पुन्हा ते वर जातं, पुन्हा ढग होतात, पुन्हा ते खाली पाणी पडतं, पुन्हा अशा प्रकारचं प्रवाहामध्ये मिसळतं, पुन्हा समुद्राकडे त्याची वाटचाल सुरू होते, पुन्हा कुणीतरी त्याला अडवतं. पण तरीही आपला समुद्राला मिळण्याचा जो क्रम आहे, आपल्याला समुद्राला मिळण्याचा त्याचा जो निश्चय आहे, तो निश्चय काय करत नाही? सोडत नाही महाराज, सोडत नाही. कितीही प्रतिबंध आले, चालल्यानंतर मध्ये एखादा डोंगरच लागतो, नाही जाऊ देणार तुला म्हणतो. लयच खट्याळ असलं तर ते आपलं बाजू घेऊन जातं, कुठे डोक्याला ताण घेतात. थोडं सारं असलं तर पाडून जात. जसा वेळ असेल, जशी परिस्थिती असेल, सगळ्याच ठिकाणी बगल घेऊन जातं असं बी नाही. कारण बाजू घेऊन जायला बराच वेळ लागतो. जमलं तर त्याला काय करतं? पाडूनही टाकतं. लईच खट्याळ असेल तर नाही नादी लागत, चला आपलं बाजू जातं. पण त्यांनी एकच ठरवलेलं असतं की समुद्राला मिळायचं, समुद्राला मिळायचंय. तसं ज्या बुद्धीने ठरवलेलं आहे की आनंद स्वरूप असणारा परमात्मा, त्याची प्राप्ती करून घ्यायची,
त्याची प्राप्ती. तर या निश्चयामध्ये, या विचारामध्ये त्याचा बदल नाही झाला पाहिजे, पालट नाही झाला पाहिजे. काय होतं, पहिल्यांदा परमार्थाला लागलेल्या माणसाचे विचार चांगले असतात, म्हणजे देवाकरताच तो परमार्थात येतो, आणि परमार्थात आल्यावर नाचतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग ते भजनही करत असेल, पारायणही करत असेल, सत्य करत असेल, कीर्तन करत असेल, तोंडाला फेस येऊस तोर, पण तरीही त्याचा आणि देवाच्या प्राप्तीचा, म्हणजे हे धंदे करण्याचा आणि देवाच्या प्राप्तीचा संबंधच नाही राहत महाराज काही. हा पूर्ण काय झाला, याच्या बुद्धीचा पालट झाला. साधन नाही बदललं, पण साध्य बदललं, आणि साध्यच बदलल्यानंतर साधनाचा काय संबंध, कशाचं साधन आहे ते. अशा प्रकारे बुद्धीचा पालट होता कामा नये. साध्य विषयक आणि साधन विषयक त्यांनी ठरवलेलं आहे की भगवंताच्या चिंतनाने, भक्तीने आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. हा साधन विषयक जो निश्चय आहे, मग त्याला देव जरी आला आणि सांगितलं की हे काय इथं भजन करत बसलेलं आहे, भजनाने थोडाच मी तुला मिळणार आहे, मग काय करू, चल तिकडं रामदेव बाबाच्या शिबिरात टंगडीवर टंगडी ठेव. शरीर स्वस्थ होण्याकरता ते काय आहे, ठीक आहे, चांगलं आहे, शरीराचं स्वास्थ्य ज्याला मिळवायचं त्याने आसनं वगैरे करावी. पण एखादा जर म्हणलं की देवाच्या प्राप्ती करता आसनाने देवाची प्राप्ती होते, तर मग आपला निश्चय काय नाही झाला पाहिजे, ढळला नाही पाहिजे, निश्चय ढळला नाही पाहिजे. याला एकविधता म्हणतात. एकविधता. एकविधामी न धरू पालट, संडो हे वाट सापडली, हे वाट सापडली, हे वाट सापडली. एकविध आणि नधरू पालट, एकविध आणि नधरू पालट, एकविध आणि नधरू पालट, नसंडो हे वाट सापडली, हे वाट सापडली, वाट सापडली. तुकोबारे म्हणतात आम्ही एकविध आहोत, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला देव नाही मानणार आणि भक्तीशिवाय दुसरं साधन करणार नाही. हे वाट सापडली न संडू, याला म्हणतात बुद्धी. हे आहे निश्चयात्मक बुद्धीचं स्वरूप, की देवाची प्राप्ती हे साध्य आहे आणि भगवंताची, पांडुरंगाची भक्ती हे काय आहे, साधन आहे. या साधनाने देवाची प्राप्ती करून घ्यायची. अशा प्रकारचा निश्चित मनामध्ये असणारा जो विचार, त्या विचाराला तुकोबारायांनी या अभंगामध्ये बुद्धी म्हटलेला आहे. बुद्धी. आणि अशा प्रकारचा हा विचार, या बुद्धीनं त्यांनी साधनाला सुरुवात तर केली, पण मग पांडुरंगाची प्राप्ती होईपर्यंत त्याचा हा विचार बदलता कामा नये. बदलता कामा नये. कारण या विचाराला स्थिर न राहू देण्याकरता संसार अनेक अडथळे अशा प्रकारचे त्याच्या समोर आणून उभे करतो. ज्यांनी या साधनाद्वारे भगवत प्राप्ती करून घेतली, त्यांच्या जीवनामध्ये काय अडथळे कमी आले, प्राण जाईल अशा प्रकारचे अडथळे आले. प्रल्हादाला तर प्रत्येक वेळेला हिरण्यकश्यपूच्या माणसाने सांगायचं, प्रल्हादा भगवंताचं नाम सोडतोस की सोडत नाहीस. भगवंताचं नाम सोडलं तर सिंहासन आहे तुझ्या करता. महाराज म्हणजे हिरण्यकश्यप, भगवान तुला राजा बनवणार, युवराज पदावर अभिषिक्त करणार. पण त्याच्याकरता आठ काय आहे,
तुला देवाचं नाव घेणं सोडून द्यावं लागेल. आणि जर सोडत नसणार तर कडेलोट आहे. बोल, नाव सोडलं तर राज्य सिंहासन आहे, आणि नाव नाही सोडलं तर आम्ही तुला पर्वतावरून काय करणार, खाली फेकणार. महाराज केवढा मोठा प्रसंग आहे, केवढा मोठा. कल्पना करा उगत जर आपल्यावर अशी पाळी आली, तर काय व्हायचं. येऊ नये अशी पाळी कोणावर. प्रल्हादावर आली, ठीक आहे, आता ते होऊन गेलेलं आहे. अशी पाळी कोणावरही येऊ नये, देवानी कोणावरही अशा प्रकारची पाळी आणू नये. महाराज प्रल्हादाने सांगितलं, भगवंताचं नाव मी सोडणार नाही, नाही, नाही. आम्ही फेकून देऊ, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, मी भगवंताचं नाम सोडणार. म्हणजे अशा प्रकारे कमी जास्त अनेक या विचाराच्या विरोधी असणारे प्रतिबंध तुमच्या पुढे उभे राहतील जीवनामध्ये. अशा प्रसंगीही आपले विचार काय झाले नाही पाहिजे, बदलले नाही पाहिजे. प्रतिबंधाचे दोन प्रकार असतात महाराज, गोड प्रतिबंध आणि कडू प्रतिबंध. कधी कधी एखाद्या वेळेला गोड प्रतिबंध सुद्धा असतात. भगवत प्राप्ती करता साधना करणाऱ्याच्या जीवनामध्ये गोड प्रतिबंध येतात आणि कडू प्रतिबंधापेक्षा वाईट आहेत गोड प्रतिबंध. विठ्ठल 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 म्हणजे गोड प्रतिबंध काय, एखाद्याने संस्थानावरच बसवलं आणि मग संस्थानावर बसवलं नव्हतं, त्यावेळेला वेळ भरपूर होता, दररोज 2-2 लाख चिंतन करायचं. आणि संस्थानावर बसवलं की मग चिंतन कशाचं, मग तेच झाडून काढलं का रे, शेण उचललं का रे, उसाला पाणी दिलं का रे, आणि मकाचं बिल आलं का रे. याच्यातच जर सगळा वेळ जात असेल त्याचा, तर हा सुद्धा काय आहे, मग चिंतनाला प्रतिबंध आहे. हा गोड प्रतिबंध आहे. नाही संस्थांवर बसवलं, तिकीटच मिळालं, निवडूनच दिलं, संसारातले हे प्रतिबंध आहेत, गोड प्रतिबंध आहेत, वाईट आहे ते. कसलाही प्रतिबंध येऊ, गोड असो कडू असो, छोटा असो वा मोठा असो, कसाही प्रतिबंध आला तरीही आपल्या विचारामध्ये बदल होता कामा न पाहिजे. झाला बुद्धीचा आलं का, विचारातच बदल झाला की संपला. मग तो साधनेविषयक विचार जरी बदलला तरी तो साधनच करणार नाही. साधनविषयक विचार जरी बदलला, एक लक्षात घ्या, जर बदलायची सवय लागली ना वृत्तीला, तर मग ती कुठं स्थिर राहत नाही. म्हणून म्हातारी मेली त्याचं दुःख नाही, पण काळाला आपल्या घराकडे येण्याची सवय लागू नये म्हणून म्हातारीला मरू द्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल न पाहिजे झाला. बुद्धीचा फार गोड प्रसंग आहे, फार गोड प्रसंग येतात आणि माणसाचा विचार कधी बदलून गेला, ढळला हे त्याच्या लक्षातही येत नाही. न पाहिजे झाला म्हणून या विचाराच्या खुंटाला पुन्हा पुन्हा ठोकून तो चांगला घट्ट आहे की नाही हे परमार्थ करणार आणि पाहणं गरजेचं आहे. दररोज सकाळी एकदा तरी त्याच्यावरून असा झाडू मारीत जावा. महाराज नक्की आपल्याला काय करायचंय, देवच मिळवायचंय ना. आपल्याला काय मिळवायचंय, देव मिळवायचंय, देव मिळवायचंय, दुसरं नाही काही मिळवायचं, देव मिळवायचं. एक लक्षात घ्या, दुसरं मिळवायचं ठरलं की देव नाही मिळत. देवही मिळवायचंय मग नाही, देवही मिळवायचंय आणि हेही मिळवायचंय असं ज्याला वाटतं त्याला हेही मिळत नाही, देव मिळत नाही. म्हणून देवच मिळवायचा आहे. काय मिळवायचंय, देव नाही, देवच अशा प्रकारनं पाहिजे झाला.
बुद्धीचा पालट. आणि जर बुद्धीचा पालट झाला तर हानी काय आहे? केली खटपट जाय वाया, केली खटपट जाय वाया, केली खटपट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. केली खटपट जाय वाया. केली खटपट जाय वाया. त्यांनी आतापर्यंत देवाच्या प्राप्ती करता जी साधना केलेली जाते व्यर्थ केलेली असते ती. मेला तर साधन व्यर्थ नाही जात. म्हणजे बुद्धीचा पालट न होता साधन करता करता त्याचं आयुष्य संपलं, तो मेला, देवाची काही अजून प्राप्ती झालेली नाही आणि तो मेला तर त्यांनी केलेली साधनं फुकट नाही जात. पुढच्या जन्मामध्ये ते तसेच अशा प्रकारचे कामाला येतात. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम तम बुद्धी तत्र लभते, त्याला प्राप्त होते. पण जर बुद्धी बदलली, बुद्धीचा पालट झाला की मग मात्र ती सगळीच खटपट काय होऊन जाते? निरर्थक व्यर्थ अशा प्रकारची होते. कारण साध्यच बदललं, आता ते साध्याला लागतच नाही तर त्याच्याकरता केलेला प्रयत्न सगळाच काय होऊन जातो? फुकट व्यर्थ अशा प्रकारचा होतो. केली खटपट. एखाद्या माणसाने घर बांधायचं ठरवलं, घर बांधायचं म्हणून पाया घेतला, बेसमेंट केलं, चौकटी खिडक्या तयार करून घेतल्या, गौंड्याला इसार दिला, सगळं काय केलं, नंतर त्याचं घर बांधायचं कॅन्सल झालं. ते सगळं फुकट जातं. मग घर बांधायचं कॅन्सल झालं म्हणून बेसमेंटचे पैसे काय त्याचा बाप थोडी त्याला देणार आहे. म्हणून तुकोबाराय सावध करतात की तुमच्याकडून साधना क्षणभर नाही झाली तरी चालेल, पण बुद्धीचा पालट नाही झाला पाहिजे. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. कारण केली खटपट जाय वाया. दुसरा दृष्टांत देतात तिसऱ्या चरणामध्ये. संपादिले व्हावे धरिले ते सोंग. विटंबना व्यंग पडली. एखाद्या माणसाने सोंग घेतलं. काय घेतलं? सोंग घेतलं. संसारामध्ये सोंग करावीच लागतात. कारण संसार हेच एक विठ्ठल विठ्ठल पूर्वी नाटक करायचे, त्या नाटकामध्ये सोंग घ्यायचे. पोरांचीच नाटकं असायची. मग ते पोरस मग त्या नाटकामध्ये कोणी राजा बनायचं, कोणी राणी बनायचं, कोणी कोण बनायचं. म्हणजे मनुष्य असून सुद्धा त्यांनी त्या स्त्रीचं काय घ्यायचं? सोंग अशा प्रकारचं घ्यायचं. तर ते नाटक संपेपर्यंत मग त्यांनी स्त्री सारखंच सगळं काय करावं लागतो? व्यवहार करावा लागतो. मध्येच म्हणला, अरे तुला कसं काय कळत नाही, मी आलो ना, मी काय बाई थोडीच आहे, असा जर तो म्हणला तर मग त्या नाटकाचं काय होतं? सोंग होत. मग त्या सोंगाचं अशा प्रकारचं विटंबना व्यंग पडली. व्यंग जर पडलं तर त्याची विटंबना होते. तसं परमार्थामध्ये बुद्धी पालटली की त्याची विटंबना आहे. म्हणून शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वर्मने नता जोरांधे. तुका म्हणे वर्मने नता जोरांधे. तुका म्हणे वर्माने नता जोरांधे. तुका म्हणे वर्माने नता जोरांधे. तुका म्हणे वर्मने नता जोरांधे. तुका म्हणे वर्मने नता जोरांधे. तुका म्हणे वर्माने नता जोरांधे. तुका म्हणे वर्माने नता जोरांधे. आपाविते बुद्धी अवकळा. अविते बुद्धी अवकळा. आपाविते बुद्धी अवकळा. अविते बुद्धी
पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट एरी खटपट जाय वाया खटपट जाय वाया खटपट जाय वाया पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट चौथ्या चरणामध्ये तिसरा दृष्टांत दिलेला आहे. स्वयंपाकाचं वर्म न कळता जर एखाद्या बाईनं स्वयंपाक केला तर मग तिची फजिती होते. कशी फजिती होते? फजिती अशी होते की तिनं हिंग खिरीत टाकला आणि गुळ बेसनात. आता असं हिंग खिरीत टाकलं आणि गुळ जर बेसनात टाकलं तर लोक काय तिला सुगरण म्हणतील का? तर अशा प्रकारची बुद्धी जशी फजितीला कारणीभूत होते तसंच बुद्धीचा पालट झाल्यानंतर केलेला परमार्थ हा फजितीला कारण होतो. म्हणून न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. आपण पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पण करून त्याच्याकडे प्रार्थना करू, देवा आमच्या बुद्धीचा तो काय होऊ देऊ नको, पालट नको होऊ देऊ रे बाबा. ज्ञानेश्वर